राज उठला नाही अजून? उठेल हो. हां, आरती घ्या. बाळाराज, उठ ना, कॉलेजला जायचंय ना. थांब ग मम्मी, 5 मिनिटं. उठतो. लवकर ये खाली नाश्त्याला, मी वाट पाहते. अरे राज, नाश्ता तरी करून जा. पप्पा येतो मी, उशीर झालाय. ठीक आहे, व्यवस्थित जा. संग्राम कुठे आहे? निघालोय. विकी आला का? पूजा, काल कॉलेजला नाही आलीस तू? अरे घरी काम होते थोडंसं. तुझं नेहमीच झालं बरं का आता. जाऊ दे यार, झालं का तुझे लेक्चर चालू? आम्ही तुम्हाला चांगलं सांगायचं, तुम्हाला ते लेक्चरच वाटलं. काय रे, रागवलंस का? नाही रागव. हे पामे का, मी लग्न करणार तुझ्याशीच करणार, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत, पण तुझ्या वडिलांना मोठ्या हुंड्याची मुलगी पाहिजे. आधी पाहू वडिलांचं नंतर, पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. लग्न करणार तुझ्याशीच करणार. मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ठीक आहे, चल आता. काय ग, कॉलेजचा अभ्यास कसा चाललाय तुझा? चांगला चाललाय. मला तर मॅथ फार अवघड चाललंय अगं. तू क्लास नाही लावला? नाही ना ग. मी लावला. अगं माझी मैत्रीण आली, तर मी जाते. चल मी पण जाते. अरे राज आला. उशीर कसं झाला? काही नाही रे, झालं उशीर. चल लेक्चरला उशीर होतोय. दादा गाडी दे ना यार, सोनालीला पाठवायचंय.
आणि प्रीतीला 3च्या शोला घेऊन जायचंय. अरे तुला ती फिरती झपाना पार तुझ्या बरगाड्या दिसायला लागल्या आणि त्या सोनीला काय पटितो होय घरी. अरे थांबा थांबा, तिकडे मेघ आली. तिला मी प्रपोज केला होता, तिने माझ्या थोबाडीत मारली. त्या विकीची मेघाची वाटच लावायची आज. चला चला तर मग, कशाची वाट बघता. अय विरे, पोरीच्या मॅटरमध्ये पोलिसांचा मार खाल्ला कमी पडला काय? चल हो बाजूला. अय वीर प्रताप, कॉलेजच्या कमिटीच्या अध्यक्षाचा मुलगा आहे ना तू, म्हणून करतो का दादागिरी? नाही सर, राजन मी मित्र आहे. होय ना राज? हो सर. नक्की हो. चल लेक्चरला. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. आपण आज फायनल अकाउंट शिकणार आहोत. फायनल अकाउंटमध्ये प्रथमतः ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 स्टेटमेंट तयार करावे लागतात. कोणकोणते सांग? फायनलचे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बरोबर. बस ट्रेडिंग अकाउंटला घेतात. त्याला डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला ऑल डायरेक्ट इन्कम घेतात. पहिलं सगळ्यात मोठं इन्कम कोणतं आहे बिझनेसचं? सेल घेतात. एक्सचेंज हो. काय झालं विकी, एवढा का टेन्शन मध्ये दिसतोय? काय नाही रे, थोडं टेन्शन आहे. हे बघ विकी, तुझं टेन्शन ते आपलं टेन्शन. काय झालं ते सांग लवकर. अरे घरच्या लग्नाला पाठीमागं लागले. मग कर ना लग्न. मी तर मेगा प्रेम करतोय. घरच्यांना तर हुंडा पाहिजे, तशी त्याची परिस्थिती तशी नाही. मी घरच्यांना सगळं सांगितलं लग्न करणं त्याच्याशी करणार. ठीक आहे, नको टेन्शन घेऊ, करू आपण काय. चला आता उशीर होतोय. चला रे विकीच्या लग्नाची तयारी करायला. फॅन्सी आहेत, बारी बारी. ही आवडली, ही पॅक करा. ठीक आहे, पॅक करतो. या दोन्ही पॅक करा. हो ठीक आहे, पॅक कर.
का घरात कोणी? काय काम काढलंय? बाळू आहे घरात. बाळ आंघोळ करतोय, आंघोळ केल्यावर सांगते मी त्याला. काय बाळासाहेब काय काम काढलं बरोबर? आपल्या विकीचं लग्न आहे महादेवाच्या मंदिरात. वाजवायला आहे तेवढं. बरं चालेल ना. पैसेच काय ते बोलून घे बरं का. आम्ही करतो. चालेल ठीक आहे, काय असेल ते तुमची इच्छा नाही द्या. हो. शुभमंगल सावधान देव लग्नं सुदिनंत देव ताराबलं चंद्रदेव बलंत देव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि वराणि वाजन्ति सावचित्तं सावधान. मन झालं धुंद बाजिंद ललकारी ग फिरतीचा गंध आनंद नवलाई ग लागली ओढा लागली ओढा मन हे लैवाड सतगुण. अगे ऐकलं का तू? तू पहिलं बाहेर आहे. त्या तुझ्या काढायची करमत बघ बरं. काय केलं ते? तरी लग्न लावून आलाय तो. ज्या मुलीशी लग्न नको होतं त्या मुलीशी लग्न करून आला. मला भरघोस हुंडा मिळाला असता. अहो विकी आपला एकुलता एक मुलगा आहे, त्याची पण- चूक आपण बदलू शकतो का? पण त्याला या घरात थारा नाही. सांगितलं माहिती परत. अहो अहो ए थांब तिथंच. तुला सांगितलं ना त्या मुलीशी लग्न करायचं नाही म्हणून. राहू द्या ना काका. ए तू शांत बस. तो मध्ये बोलायचं काम नाही. हा फुटायचं इथून. जाऊ दे ना पप्पा, जे काय बोलायचं ते मला बोला, माझ्या मित्रांना बोलू नका. तुला नाही समजा मित्राला बोलतोय मी. फुटा इथून. हॅलो. हो आत्ताच्या आता रेटवर फ्लॅट पाहिजे. मिळेल का? थँक्यू बाबा, प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं. पण रेट तर तुलाच भरावं लागेल. हे विकी उठ ना, फोन आलाय. विकी उठ, फोन आलाय. बोल ना राज. हा देतो ना बाबा. हा ये 6 वाजता. सगळ्यांना कळव फोन लावून. ठीक आहे चालतंय. ठेवू का?
हॅलो हां बाबा बोला ना. हो जेवण झाल्यावर निघते मी. काय तुला? हॅलो माया कुठे आहे तुझ्याकडे गाडी का एक काम कर ना 70 वाटेल ना काय झालं ते नको विचारून नंतर सांगते लवकर ये अर्जंटमध्ये. अचानक तिला चक्कर आली ती बेशुद्ध पडली. घ्या भाऊ घ्या. सर्व बाहेर थांबा मी पेशंट चेक करून तुम्हाला सांगतो काय आहे काय. पेशंटचा बीपी खूप वाढला होता त्याच्यामुळे आपल्याला त्याचा ब्रेनचा स्कॅन करण्याची गरज पडली. त्याच्या ब्रेनच्या स्कॅनमध्ये रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्यात असं दाखवलं आहे की रिपोर्ट्समध्ये की भरपूर ब्रेन रक्तस्राव झालेला आहे आणि इमर्जन्सी आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर काय करा आपण वाचवा दिला. थांबा तू घाबरू नकोस. आपल्याला देवावर आणि डॉक्टरांवर विश्वास ठेव. हां आम्ही लवकरात लवकर तयारी घेऊन ऑपरेशन यशस्वी करू. डॉक्टर तयारी घे लवकर ऑपरेशन करायचं. सगळं काय ठीक होईल टेन्शन घेऊ नको. आता पेशंट डोक्यातून बाहेर पडलेला आहे. Ask the poor patient is अनु बेटा अनु काय झालं रे माझ्या पोरीला? बाबाला आम्ही विकीच्या लग्नात पळतेला गेलो होतो. बरं तेवढ्यात मला वाटतं तुमचा फोन आला. चक्कर आली तुला दवाखान्यात आणलं. डॉक्टर म्हणले काय कारण आहे तिचं ऑपरेशन करावं लागेल. केलंय ऑपरेशन. राज बेटा तुझे उपकार कसे फेडू कसे नाही माझी मला काही कळत नाही.
अगोदरच त्या पोरीला आई नाही बाप नाही, सगळी जबाबदारी माझ्यावर आहे रे तिची. पण आज की नाही तुला पाहून मला असं वाटतंय की मी माझ्या जबाबदारीतनं पूर्ण मोकळा झालो. तिने सुद्धा तुझ्यासारखा यश वर शोधलाय याच्यातच मला खूप समाधान आहे. आता माझी जबाबदारी समजू, आता तूच तिचा सांभाळ कर बरं. अनु बाळा, तू नंबर 1चा जोडीदार शोधलाय. हा, सांभाळ बाळा.